टीचर सॉरी, माझी जी बहीण क्लास तर ती बी माझ्या मैत्रिणी, तर मग मला ते लिहायचं करून गेले, मी असं लिहून पाठवून घेतले. ओके. टीचर आमची पण ना शुक्रवार पासून ना ड्रॉइंगची एक्झाम चालू होणार आहे ना, त्याच्या प्रॅक्टिस मध्ये विसरून गेली. ड्रॉइंगची एक्झाम? हो टीचर. 26 तारखेला या महिन्यात. इंटरमिजिएट टीचर. अच्छा, ओके. मॅम आज शोध आहे. ठीक आहे. आता आपण आजपासून नवीन लेसन चालू करणार आहोत. ओके. लेसनचं नाव काय आहे? स्टडी ऑफ साऊंड. ओके. आवाज, ध्वनीचा अभ्यास आपण करणार आहोत. ओके. तुम्हाला काय काय माहिती आहे ध्वनीबद्दल बरं? ध्वनी मतलब साऊंड. हा, काय काय माहिती? साऊंड म्हणजे नक्की काय? साऊंड म्हणजे नक्की काय असतं? टीचर साऊंड म्हणजे एनर्जी असते. साऊंड इज एनर्जी. साऊंड म्हणजे एक प्रकारची काय असते? वेव असते. काय असते? एक प्रकारची वेव. अशा प्रकारे दिसते ना तुम्हाला? काय असते? एक प्रकारची वेव असते. बरोबर? तरंग. हो मॅम. येस, तरंग. अँड मॅम साऊंड म्हणजे एक ऊर्जा असते जी व्हायब्रेशन द्वारे निर्माण होते. बरोबर. येस, करेक्ट. जी व्हायब्रेशन्सद्वारे काय होते, म्हणजे आपण जेव्हा बोलतो बरोबर, आपल्या ज्या घशामधून जो आवाज बाहेर येतो, तोंडातून जो आवाज बाहेर येतो, तो कशामुळे होतो? व्हायब्रेशन्समुळे. कशामुळे? आपण जेव्हा एखादा शब्द काय बोलतो, उच्चारतो बरोबर, एखादा शब्द उच्चारतो तेव्हा पार्टिकल्स काय होतात? हवेमध्ये पार्टिकल्स काय होतात? व्हायब्रेट होतात आणि त्यानंतर जो साऊंड जो आहे, जो शब्द आहे, ते काय होतात? एकमेकांपर्यंत पोहोचतात. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा पार्टिकल्स काय होत असतात? एकतर कंप्रेस होत असतात किंवा काय होत असतात? लांब जात असतात. बरोबर? तर इथे आपल्याला काय काय शिकायचं? हा, येस. आता इथे या डायग्राम मध्ये बघा, हा पार्ट तुम्हाला एकदम कसा दाखवलाय? गर्दी आहे, म्हणजे काय झालंय? प्रेस झालेला आहे, कम्प्रेशन झालेलं आहे. बरोबर? आणि ह्या पार्ट मध्ये सगळे पार्टिकल्स कसे जरा सुट्टे त्याला बोलतात रेअर फॅक्शन. आपण नंतर बघणारच आहोत. ओके. कम्प्रेशन म्हणजे एखादी काय झालेलं असतात? कंप्रेस झालेलं असतं. ओके. आणि रेअर फॅक्शन म्हणजे तेच पार्टिकल काय होतात? पसरतात. ओके. सो बेसिक काय आहे? तर साऊंड वेव्ह. साऊंडचं नेचर काय आहे? तर वेव्ह मध्ये. ओके. साऊंड कशामध्ये आहे? वेव्ह मध्ये. साऊंड एनर्जी जी असते ती कशामध्ये असते? वेव्ह मध्ये असते. वेव्स मध्ये असते. आता ही डेफिनेशन बघा दिली इथे वेगवेगळे. तुम्ही जेव्हा मोबाईल मध्ये बघा रेकॉर्डिंग करता तेव्हा अशा प्रकारचे सिग्नल तुम्हाला दिसतात ना. जेव्हा तुमचा व्हॉइस छोटा असतो तेव्हा तुम्हाला कसं दिसतं? एवढंसं दिसतं. नंतर तुमचा जेव्हा व्हॉइस काय होतो? वाढतो, तुमचा आवाज वाढतो, तसे ह्याची ही लेंथ पण वाढत जाते. बरोबर? जसं आवाज कमी असतो तसं ह्याची लेंथ काय असते? कमी असते. तुम्ही एकदम जोरात ओरडलात तर हे काय होतं? एकदम हाय होतं. बरोबर? कधी बघितलंय तुम्ही मोबाईलवर रेकॉर्डिंग करताना हे अशा प्रकारच्या वेव्स तुम्हाला दिसतात? पाहिलंय का? यस हा, मॅम, बघितलंय. अशा प्रकारच्या वेव्ह दिसतात ना. बरोबर? तर साऊंड काय आहे? साऊंड एक ऊर्जा आहे. ध्वनी काय आहे? ऊर्जा आहे. ऊर्जेचा एक फॉर्म आहे जो काय करतो? दॅट ट्रॅव्हल्स थ्रू अ मीडियम ऍज व्हायब्रेशन्स. म्हणजे आणि हा, या साऊंडला काय पाहिजे? ध्वनीला एका पॉइंट पासून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काय पाहिजे? माध्यम पाहिजे. विदाउट मीडियम दे कॅनॉट ट्रॅव्हल. हा, साऊंड एनर्जी रिक्वायर्ड, साऊंड एनर्जी नीडेड, मीडियम. विदाउट मीडियम दे कॅनॉट ट्रॅव्हल. मीडियम जर नसेल, आता आपण जे बोलतोय आपलं मीडियम काय आहे? तर हवा, एअरमुळे. जर एअरच नसेल, व्हॅक्युम मध्ये साऊंड वेव्ह काय होत नाही? ट्रॅव्हल होत नाही. ध्वनीचे जे तरंग आहेत ते पोकळीमध्ये काय होत नाहीत? तर
जाऊ शकत नाहीत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. तर त्यासाठी कशाची गरज लागते? माध्यमाची गरज लागते. आता आपलं माध्यम काय आहे? तर हवा आहे. हवेचे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्सच्या व्हायब्रेशन्समुळे आपण काय बोलू शकतो? आपले बोलणारे शब्द तुम्हाला ऐकू येऊ शकतात. समजलं? सो साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी दॅट ट्रॅव्हल्स थ्रू अ मीडियम. मीडियम म्हणजे माध्यम. ऍज अ व्हायब्रेशन क्रिएटिंग अ प्रेशर वेव्स. कशा असतात प्रेशर? कारण आपण कंप्रेशन बघतो ना, त्यामुळे क्रिएटिंग अ प्रेशर वेव्ह दॅट कॅन गेट डिटेक्टेड बाय अवर इयर. आपले काय आहेत? ह्युमन इयर. ओके, आपल्या कानांमध्ये काय होतात? ते डिटेक्ट होतात. आपण ऐकतो कुठून? कानातून. त्यामुळे डिटेक्ट कोण करणार? आपले कान. आता ही पहिली डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. ओके, आजचं तुमचं वर्क आहे व्हॉट इज अ साऊंड. साऊंडची पहिली डेफिनेशन. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज अ साऊंड. क्लिअर? यस Okay. मॅम. येस. येस मॅम. यस मॅम. आता कोणता आपला नवीन सण चालू झालाय? नवरात्र उत्सव, बरोबर? नवरात्र उत्सव चालू झालाय ना? यस. बरोबर. मग तिथे तर वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड आपल्याला ऐकायला येतात, बरोबर? येस मॅम. येस. काही ठिकाणी बेंजो लावलेले असतात. बेंजोचा साऊंड वेगळा असतो. त्यानंतर आता बघा, जर खूप मोठ्याने तुम्ही डीजे लावलात तर डीजे मुळे आपल्या घरातली भांडी हालायला लागतात. खूप मोठ्याने जर डीजे लावला तर आपल्या घरातली भांडी काय हालायला लागतात का? कारण ते व्हायब्रेशन्स काय होतात? आपल्या घरातल्या भांड्यांना काय होत असतात? आपटत असतात. ते व्हायब्रेशन हवेच्या माध्यमातून आपल्या घरी जी भांडी आहेत त्याच्यावर काय होत असतात? काय होत असतात? आपटत असतात. त्या आपटण्यामुळे कुठलीही भांडी असतील किंवा काचेच्या वस्तू असतील त्या व्हायब्रेशन्समुळे काय होतात? हलायला लागतात. म्हणजे किती ताकद आहे ध्वनीच्या ह्याच्यात पण, बरोबर? किती एनर्जी आहे. म्हणून साऊंड इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी. साऊंड एनर्जी, बरोबर? सो फर्स्ट डेफिनेशन, व्हॉट इज अ साऊंड. आता वेव्सचे दोन प्रकार आहेत. ओके, एक असते ट्रान्सवर्स वेव्ह आणि दुसरी असते लॉंगिट्युडिनल वेव्ह. ट्रान्सवर्स म्हणजे काय असतं? आता इथे तुम्हाला जी दिसतेय लॉंगिट्युडिनल म्हणजे हे जे व्हायब्रेशन्स असतात, पार्टिकल जे ट्रॅव्हल होत असतात, कण जे हवेचे इकडून त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असतात, त्यांची दिशा काय असते? एकमेकांना समांतर असते. कशी असते? डिरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ पार्टिकल इज द पॅरलल. ती कशाला भेटते आपल्याला? साऊंड वेव्ह मध्ये भेटते. ओके, आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये पार्टिकल्सची दिशा असते ही एकमेकांना लंब असते. द डिरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल इज द परपेंडिक्युलर. ओके, आता तुम्ही ट्रान्सफर वेव्ह खोलात नका जाऊ. सध्या आपल्याला काय बघायचंय? तर लॉंगिट्युडिनल वेव्ह. पण मेन दोन टाइप्स लक्षात ठेवा. एक असतो ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि एक असते लॉंगिट्युडिनल वेव्ह. पण आपण साऊंड वेव्हचा स्टडी करतोय, ध्वनी तरंगाचा आपण स्टडी करतोय, म्हणून आपण काय बघतोय? तर लॉंगिट्युडिनल वेव्ह. काय बोलतात ह्याला? लॉंगिट्युडिनल वेव्ह. ओके, आता साऊंड ट्रॅव्हल्स बाय क्रिएटिंग व्हायब्रेशन इन द पार्टिकल्स ऑफ मीडियम. कशातून साऊंड ट्रॅव्हल करू शकतो? तर एअर मधून पण करू शकतो, वॉटर मधून करू शकतो आणि सॉलिड मटेरियल मधून पण करू शकतो. सॉलिड मटेरियल म्हणजे मी बोलले ना मगाशी की आवाजामुळे, डीजेच्या आवाजामुळे आपली भांडी पण हलू शकतात. भांडी काय सॉलिड मटेरियल आहेत, म्हणजे सॉलिड मटेरियल सुद्धा त्या मीडियम, त्या माध्यमातून सुद्धा साऊंड काय करू शकतो? ट्रॅव्हल करू शकतो. समजलं? वॉटर मधून पण, पाण्यामधून पण आवाज येतोच ना आपल्याला. पाण्यामध्ये जर तुम्ही काय लावलं तरी आपल्याला आवाज येऊ शकतो. एअर मध्ये तर आपण बोलतो, बरोबर? सो 3 मीडियम मधून काय करू शकतो? साऊंड वेव्ह ही ट्रॅव्हल होते. कोणते 3 मीडियम? तर एअर, वॉटर और सॉलिड मटेरियल. ओके, हे 3 माध्यम आहेत ज्या माध्यमातून साऊंड वेव्ह, ध्वनी तरंग काय होऊ शकतो? ट्रॅव्हल होऊ शकतो. क्लिअर? समजलं? यस मॅम.
त्यानंतर ह्या काही प्रॉपर्टीज आहेत की साऊंड वेव्हच्या जेव्हा तुम्हाला प्रॉपर्टी विचारतात, सो फर्स्ट प्रॉपर्टी अशी आहे की साऊंड वेव्स ट्रॅव्हल्स थ्रू अ मीडियम सच ॲज एअर, वॉटर अँड सॉलिड. साऊंड वेव्ह इज अ लॉंगिट्युडिनल वेव्ह. का? कारण साऊंड वेव्ह आर लॉंगिट्युडिनल वेव्ह म्हणजे नावात काय लॉंगिट्युडिनल म्हणजे लक्षात ठेवायचं समांतर. त्याचे जे पार्टिकल्स जेव्हा एका बाजून दुसऱ्या ठिकाणी जात असतात तेव्हा ते एकमेकांना काय असतात, समांतर असतात. द मिनिंग ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम मूव्ह बॅक अँड फोर्थ इन द सेम डिरेक्शन ॲज द वेव्ह. ओके, काय असतात, एकदा पुढे जाणार एकदा मागे येणार, म्हणून आपल्याला काय भेटतं, कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन. आता द थर्ड प्रॉपर्टी काय आहे, द स्पीड ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ मीडियम विथ द साऊंड ट्रॅव्हलिंग फास्टर इन सॉलिड्स दॅन इन लिक्विड ऑर गॅसेस. आता हा जो साऊंड आहे तो सगळ्यात फास्ट कशामध्ये जावेल, तर सॉलिड्स मध्ये, दॅन लिक्विड अँड गॅसेस. ही जी तुम्हाला हे जे स्टेटमेंट दिलं आहे ते स्टेटमेंट तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये येऊ शकतं. ओके, सो तुम्ही तसं प्रिपेअर करा. काय दिलंय, जो साऊंडचा स्पीड आहे, ध्वनीचा जो काय आहे वेग आहे, तो कशामध्ये असणार आहे बरं जास्त, तर सॉलिड मध्ये असणार आहे. कशात असणार आहे जास्त, सॉलिड मध्ये. बरोबर, कशापेक्षा, लिक्विड और गॅसेस पेक्षा. म्हणजे तुमचं सॉलिड मटेरियल मध्ये जास्त फास्ट आवाज जाणार आहे एअर आणि वॉटर पेक्षा. समजलं? समजलं का? हो टीचर. येस. ओके, म्हणजे 3 प्रॉपर्टीज झाल्या. कोणत्या 3 प्रॉपर्टी, द साऊंड वेव्स ट्रॅव्हल थ्रू द which medium, sound waves travel through the which material, which medium, कोणत्या मीडियम मधून जाऊ शकतो साऊंड वेव्ह, एअर, then water, yes, or solid material. ओके, आणि फास्टर कशात असणार आहे, सगळ्यात फास्ट सॉलिड मध्ये फास्ट असणार आहे. बरोबर, सॉलिड मध्ये सगळ्यात फास्ट असणार आहे दॅन द लिक्विड ऑर गॅसेस. ओके, व्हॅक्युम सोडून सगळं याच्यात जातो. येस, काय टीचर आवाज येत नाही. आवाज येतोय? हो टीचर, आता येतोय. यस मॅम. तर पुढच्या, आता ह्या मगाशी आपण बघितल्या त्या प्रॉपर्टीज होता. आता काय बघायचे आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, काय बघायचंय, कॅरेक्टरिस्टिक्स. 2 मिनिट. ओके, मग अशी आपण 3 प्रॉपर्टीज बघितल्या. आता काय बघायचंय तुम्हाला, कॅरेक्टरिस्टिक्स. काय बघायचंय, कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, वेव्हच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे. फर्स्ट काय आहे, वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय असेल साधारण, वेव्हलेंथ म्हणजे आता वेव्ह बरोबर, येस,
तरंगाची लांबी. मॅम ती जी वेव आहे तो जो तरंग आहे तो किती लांब जातो ती असेल आय येस, थिंक. बरोबर. तरंग लांबी, वेवलेंथ म्हणजे काय येणार आहे तुमचं? तरंग लांबी, बरोबर. आता the distance between two consecutive crests or troughs of a sound. आता इथे नीट लक्ष द्या. वेवलेंथ म्हणजे वेवलेंथ म्हणजे तुम्ही कसं फाइंड करणार? तुम्हाला जर सांगितलं वेवलेंथ फाइंड करायचे, ओके. आता ही मी काय काढली? ही वेव काढली. ही वेव काढली, बरोबर. हा पार्ट काय आहे तुमचा? ट्रफ. आणि हा काय आहे? क्रेस्ट. आता त्यांनी काय सांगितले? द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह क्रेस्ट. ह्या ही जी पूर्ण आहे, ओके, ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत. हा जर मी पॉइंट कन्सिडर केला, रेडनी करते मी. जर मी या वेव्हचा हा पॉइंट काय केला? कन्सिडर केला, बरोबर. हा कसला पॉइंट आहे? हा जर पॉइंट कन्सिडर केला इथून ते इथपर्यंत, ही काय झाली? एक वेव्ह झाली. काय झाली? ही एक वेव्ह. सो तुमचं हे जे डिस्टन्स आहे ते काय होणार आहे? वेवलेंथ. काय होणार आहे? वेवलेंथ. ओके. द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह क्रेस्ट और ट्रफ्स ऑफ अ साऊंड वेव्ह इज कॉल्ड वेवलेंथ. आणि मराठीत काय बोलणार तुम्ही? तरंग लांबी. काय बोलणार मराठीत? तरंग लांबी. ध्वनी लहरींच्या सलग दोन शिळे व कुंडांमधील अंतर. ओके. क्रेस्ट अँड ट्रफ म्हणजे शिळे आणि कुंडांमधील अंतर. ओके. म्हणजे काय? तरंग लांबी. त्यानंतर येते फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. जेव्हा तुम्ही साऊंडचा स्टडी करता, जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा स्टडी करता, अजून एनर्जीचा जेव्हा तुम्ही स्टडी करता वेगवेगळ्या, तेव्हा फ्रिक्वेन्सी हा वर्ड येतोच. ओके. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? आता वेगवेगळा जेव्हा तुम्ही स्टडी करता ना, तेव्हा इव्हन दो तुम्ही रोटेशनचा स्टडी करता तेव्हा तुमची डेफिनेशन थोडी चेंज होते. आता आपण इथे काय बघतोय? साऊंड वेव्स मध्ये मेन काय असतं? तर व्हायब्रेशन्स असतात. काय असतात? व्हायब्रेशन्स. ओके. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर वारंवारता. म्हणजे आता इथे आपण काय घेणार आहोत? कसली वारंवारता बघणार आहोत? तर नंबर ऑफ व्हायब्रेशन्स और सायकल्स दॅट ऑकर पर सेकंड. म्हणजे एका सेकंदाला तुम्हाला किती व्हायब्रेशन्स भेटतात, ती त्याची काय आली? फ्रिक्वेन्सी. त्याची काय आली? फ्रिक्वेन्सी. सपोज मी आपण बोलतोय, बरोबर. माझे एका सेकंदाला जर 50 व्हायब्रेशन्स येत असतील तर फ्रिक्वेन्सी किती झाली माझ्या साऊंडची? 50 हर्ट्ज. त्याचं युनिट काय आहे? हर्ट्ज. युनिट काय आहे? काय युनिट आहे? हर्ट्ज. तुम्ही याच्यामध्ये SZ लिहू शकता शॉर्ट मध्ये. ओके. सिंपल डेफिनेशन आहे नंबर ऑफ व्हायब्रेशन पर सेकंड. ओके. एवढीशी लिहिली तरी चालेल. मेजर्ड इन हर्ट्ज. नंबर ऑफ व्हायब्रेशन पर सेकंड. एका सेकंदाला तुम्हाला किती व्हायब्रेशन्स भेटतात? एका सेकंदाला 5 व्हायब्रेशन्स भेटले तर त्या गोष्टीची फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता किती झाली? 5 हर्ट्ज. जर तुम्हाला एका सेकंदामध्ये 20 नंबर ऑफ व्हायब्रेशन्स भेटत असतील तर तुमची त्याची वारंवारता किती झाली? किती वारंवारता झाली? 20 हर्ट्ज. ओके. समजलं? बरं, मला वेव्हलेंथचं युनिट कोण सांगितलं? वेव्हलेंथचं युनिट आपण काय घेणार? लॅम्बडा. युनिट इट इज अ सिम्बॉल. लॅम्बडा इट इज अ सिम्बॉल. ओके. युनिट. जसं मी फ्रिक्वेन्सीचं सांगितलं की हर्ट्ज मध्ये आपण मोजणार. 1 हर्ट्ज, 2 हर्ट्ज, 3 हर्ट्ज. मग वेव्हलेंथ आपण कशामध्ये मोजणार? नावातच काहीतरी आहे, त्याच्यावरनं तुम्ही गेस करू शकता. वेव्हलेंथ म्हणजे लेंथ आहे कसली तरी, आपण लेंथ मोजतोय. लेंथ कशामध्ये मोजतो? एक तर मीटर मध्ये किंवा सेंटीमीटर मध्ये, बरोबर. याचा युनिट काय आहे? मीटर. सो इथे तुमचं काय युनिट येणार आहे? मीटर. वेव्हलेंथचं काय येणार आहे? आणि एक आर्मस्ट्रॉंग म्हणून युनिट आहे. आर्मस्ट्रॉंग.
ऐकलंय का अँगस्ट्रॉंग असं सिम्बॉल असतं, बघितलंय का कधी? नो मॅम. ओके, आता आज तुम्हाला सर्च काय करायचंय, अँगस्ट्रॉंग म्हणजे किती मीटर. ओके, 10ची किती पॉवर म्हणजे अँगस्ट्रॉंग. तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर किंवा मायक्रो म्हणजे 10⁻6 मीटर. बरोबर, मायक्रोचा आपण 10⁻6 पॉवर देतो. तसं अँगस्ट्रॉंग म्हणजे किती 10 वर पॉवर येते ते तुम्ही शोधून काढायचं आणि मला नेक्स्ट याला सांगायचे. समजलं? ओके मॅम. वेव्हलेंथचं Yes. अँगस्ट्रॉंग तुम्ही युनिट ऑफ वेव्हलेंथ टाकलत ना तरी तुम्हाला समजेल. ओके, फक्त मला कन्व्हर्जन करून सांगायचं की एवढे एवढे मीटर म्हणजे एवढे एवढे अँगस्ट्रॉंग. ओके, 1 अँगस्ट्रॉंग म्हणजे किती मीटर. 1 मीटर. ओके, त्यानंतर येते अँप्लिट्यूड. बरं, मला सांगा आपण माईक का यूज करतो? बोलण्यासाठी. बोलण्यासाठी करतो, पण आपण असंही बोलू शकतो ना, मग माईक का यूज करतो? टीचर माईक माईक ना मुळे काय 2 होतो, प्रकारचा आपला असतो. आवाज काय होतो, माईक मुळे Hello, आपला आवाज वाढतो. टीचर माईक ना 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे आपला जो व्हॉल्यूम असतो ना तो वाढवण्यासाठी, जो की आपण एखादी फंक्शन साठी यूज करतो, आणि टीचर दुसरा माईक असतो तो आपला मोबाईलचा. तर टीचर त्याच्याने आपण दुसऱ्यांसोबत संपर्क साधू शकतो आणि एखादी सॉन्ग वगैरे ऐकू शकतो. ओके, हा म्हणजे बेसिकली माईक काय करतो तर आपला जो साऊंड आहे त्याच्यापेक्षा आपला साऊंड काय करतो, तो इन्क्रीज करतो. आपला जो ओरिजिनल साऊंड आहे त्याच्यापेक्षा तो व्हॉइस काय करतो, आपला साऊंड काय करतो तर इन्क्रीज करतो. बरोबर, तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही रेकॉर्डिंग करताना बघितलं की त्या वेव्स काय होतात, कमी जास्त होतात. बरोबर, मग आपला आवाज जेव्हा वाढतो तेव्हा ती वेव्स काय होते, मोठी होते ना पटकन. ही अशी छोटी वेव असेल, आपण नॉर्मल बोलतोय, आपण जर नॉर्मल बोलतोय बरोबर, आणि अचानक आपला आवाज वाढला तर काय होते, ही हाय होते अशी. बरोबर, यस मॅम होते. मग ही जी काय आहे त्या वेवची ही जी हाईट आहे, जी आपण हाईट घेतलेली आहे. ओके, ही जी हाईट आहे वेवची, ही जी हाईट आहे, आता सपोज मी हा मध्ये ऍक्सिस घेतला आणि माझी वेव काय होते, इथून वरती जाते, परत इथून खाली येते, परत वरती जाते आणि परत खाली येते. ओके, समजलं? आणि माझा आवाज जर वाढला अचानक तर ही वेव अशी वरती जाईल एकदम हाय पिच आणि मग तशीच खाली येईल. मग हे जे डिस्टन्स आहे कुठलं, ह्या लाईन पासून हे जे डिस्टन्स आहे, ओके, ते जे डिस्टन्स आहे त्याला बोलतात अँप्लिट्यूड. काय बोलतात? अँप्लिट्यूड. काय बोलतात? द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम देअर रेस्टिंग पोझिशन. आता हा जो ऍक्सिस काढलाय मी आडवा, त्याच्यावर सगळे पार्टिकल काय रेस्ट आहेत. कसे आहेत? रेस्ट आहेत. बरोबर, ते पार्टिकल जसे वेव जाते तसा पार्टिकल काय होतो, ट्रॅव्हल होतो. आता आज माझ्याकडे व्हिडिओ नाहीये, मी नेक्स्ट याला तुम्हाला व्हिडिओ दाखवते. ओके, आता पार्टिकल इथून इथे असा काय होतोय, ट्रॅव्हल होतोय. बरोबर, समजतंय? यस मॅम. इथे पार्टिकल आता रेस्ट झाला, तर ह्या पार्टिकलचं सगळ्यात मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इथे झाले. इथे तो रेस्टला होता, मग हळूहळू हळू डिस्प्लेस झाला आणि इथे आला. बरोबर, आता ह्याच्यावरती तो जाऊ शकत नाहीये, एवढाच तो गेलाय, म्हणजे ह्याची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ही एवढी झाली. बरोबर, आणि ही काय आहे त्याची मीन पोझिशन म्हणजे रेस्टिंग पोझिशन. इथून ते इथपर्यंतचं अंतर म्हणजे काय असणार आहे, त्याची अँप्लिट्यूड. काय असणार आहे? अँप्लिट्यूड. सिंपल डेफिनेशन कशी लक्षात ठेवाल, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. ओके, मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त तो अंतर काय होणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल कुठून, तर त्याच्या रेस्टिंग पोझिशन पासून. कुठून? त्याच्या रेस्टिंग पोझिशन पासून. मोठेपणा, अँप्लिट्यूडला काय बोलणार आहे, मोठेपणा. काय करायचंय, कणांचा त्याच्या विश्रांतीच्या स्थितीतून म्हणजे रेस्टिंग पोझिशन पासून मॅक्झिमम म्हणजे काय, जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, विस्थापन. ओके, विस्थापन म्हणजे काय तर मोठेपणा. कणांचा म्हणजे पार्टिकलचा त्याच्या विश्रांतीच्या स्थितीतून म्हणजे रेस्टिंग पोझिशन पासून मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त विस्थापन होतं, त्याला काय बोलतात,
मोठेपणा, आणि इंग्लिशमध्ये काय बोलतात तर अँप्लिट्यूड. ओके, तो आपण जो माईक वापरतो, माईक मध्ये असं एक डिव्हाइस वापरलं जातं, त्याला अँप्लिफायर बोलतात. अँप्लिफायर मध्ये काय केलं जातं म्हणजे त्या डिव्हाइस मध्ये आपण जे बोलतो त्याचं कन्व्हर्जन काय केलं जातं, अशा आपले अँप्लिट्यूड काय केली जाते, हाय केली जाते. त्याच्यामुळे काय होतं, अँप्लिफायर काय करतो, आपल्या साऊंडला अँप्लिफाय म्हणजे काय करतो, इन्क्रीज करतो. वेव्ह काय करतो, त्या इन्क्रीज करतो. ओके, म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल्स काय होते, जास्त होते. समजलं? यस मॅम. ओके, आता इम्पॉर्टंट फॉर्म्युला. इम्पॉर्टंट हा फॉर्म्युला पण सेम तुम्हाला 9th मध्ये तर आहेच, 10th मध्ये सुद्धा येऊ शकतो, आहेच 10th मध्ये, जिथे तुम्ही परत साऊंड वेव्ह डिटेल मध्ये अजून करायला स्टडी केलं, किंवा जी 11th 12th सायन्स करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. कुठला तर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू वेव्हलेंथ अपॉन टाइम पिरियड. आपण व्हेलॉसिटी म्हणजे काय हे करतो, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. म्हणून मग त्याच्याऐवजी काय घेतलंय, वेव्हलेंथ अपॉन टाइम पिरियड. वेव्हलेंथ इज डिनोटेड बाय लॅमडा अँड टाइम पिरियड इज डिनोटेड बाय टी. ओके, आणि व्हेलॉसिटीचं सेम आपलं जे काय युनिट आहे ते काय युनिट आहे व्हेलॉसिटीचं, मीटर पर काय येईल, टाइमचं काय आहे युनिट, मीटर पर सेकंद. सेकंद. ओके, व्हेलॉसिटीचं सेकंद. ते तुम्हाला आता काय आजचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ साऊंड, एक क्वेश्चन झालाय, आणि सेकंड क्वेश्चन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड वेव्ह, हा क्वेश्चन लिहायचा आहे. ह्या क्वेश्चन मध्ये फर्स्ट वेव्हलेंथ आली पाहिजे, वेव्हलेंथची डेफिनेशन आणि त्याचं एसआय युनिट, नंतर फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन, त्याचं युनिट ऑलरेडी दिलेलं आहे, देन अँप्लिट्यूडचं युनिट पण मीटर मध्येच येणार, आणि लास्टला पिरियड, हा पिरियड राहिला. आता टाइम हा वर्ड वेगळा आहे, पिरियड हा वेगळा वर्ड आहे. पिरियड म्हणजे काय, द टाइम इट टेक्स फॉर अ वन कम्प्लीट सायकल ऑफ वेव्ह टू ऑकर. आता सपोज मगाशी मी तुम्हाला दाखवलं, कम्प्लीट सायकल म्हणजे काय, ही एक झाली पूर्ण कम्प्लीट सायकल, म्हणजे ह्या पार्टिकलला इथून ते इथे यायला, इथपर्यंत यायला किती वेळ लागतो, हा त्याचा काय आहे, टाइम पिरियड. समजलं? ह्या पार्टिकलला टू कम्प्लीट वन कम्प्लीट सायकल इज कॉल्ड अ पिरियड. समजलं? यस मॅम. ओके, असं समजलं? पिरियड म्हणजे समजलं? हा, 4 या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, 4 कॅरेक्टरिस्टिक्स समजल्या? यस मॅम. हो. हा, आणि लास्टला तुम्हाला व्हेलॉसिटीची पण हे लिहायचंय, फक्त फॉर्म्युला, आणि तुमच्या फॉर्म्युला बुक मध्ये पुन्हा हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला ऍड करा. ठीक आहे? ओके मॅम. आता इथे त्यांनी जस्ट ग्राफ दिलेला आहे. ग्राफ मध्ये काय दिलंय तर बघा, मगाशी आपण बघितलं ना की सॉलिड मध्ये सगळ्यात जास्त स्पीड असतो साऊंडचा, म्हणून मग हा पॉइंट इथे दिलेला आहे, बरोबर. त्यानंतर वॉटरचा त्याच्यापेक्षा कमी, आणि एअर मध्ये
अजून कमी स्पीड ऑफ साऊंड असतो, बरोबर. आणि कॉन्क्रीटचा वॉटर आणि स्टीलच्या मध्ये आहे. ओके, सो बेसिकली स्टील आणि कॉन्क्रीट काय आहेत, सॉलिड आहेत. सो त्या दोघांचाही वॉटर आणि एअर पेक्षा स्पीड काय आहे, जास्त आहे. ओके, त्यानंतर स्टील मध्ये बघा, तुम्ही स्टीलची जर भांडीला तुम्ही स्ट्राईक केलं तर जास्त साऊंड येतो, जास्त साऊंड येतो आपल्याला. सो त्याच्यामध्ये स्पीड काय आहे, जास्त आहे. ओके, समजलं. तुम्ही फिल इन द ब्लँक साठी लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त स्पीड कशामध्ये असतो, सॉलिड मध्ये असतो, दॅन द लिक्विड अँड एअर. ओके, ओके. आता इथे दिले बघा, सेम काय दिले बघा, साऊंड इन एअर किती असतो बघा, वेलॉसिटी किती आहे बघा एअर मध्ये, 343 मीटर पर सेकंड इन ड्राय एअर ॲट 20 डिग्री सेल्सिअस. ओके, वेन स्पीड इन वॉटर वेन साऊंड ट्रॅव्हल्स मच फास्टर इन वॉटर, म्हणजे सगळ्यात कमी कशात कमी हे होतो तर एअर मध्ये, त्याच्यापेक्षा थोडा फास्ट कशामध्ये ट्रॅव्हल होतो तर वॉटर मध्ये, 1480 मीटर पर सेकंड. ओके, ड्यू टू हायर डेन्सिटी. त्यानंतर सगळ्यात फास्ट कशामध्ये धावतो तर साऊंड ट्रॅव्हल्स फास्टेस्ट इन सॉलिड सच ॲज स्टील, आपण मगाशी बघितलं 5950 त्यांनी व्हॅल्यू दिली आहे, आणि कॉन्क्रीट ॲट 3600 मीटर पर सेकंड. ओके, कशामुळे तर त्याच्या रिजिड स्ट्रक्चरमुळे. रिजिड म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, एक कडक असतं, सॉलिड कसं असतं, कडक असतं, बरोबर, त्याला बोलतात रिजिड. काय बोलतात, रिजिड. सो ड्यू टू रिजिड स्ट्रक्चर स्पीड काय होतो, स्पीड ऑफ हे काय असतं, स्पीड ऑफ साऊंड इज फास्टर इन द सॉलिड. क्लिअर. यस मॅम. ओके, आता ह्या वेलॉसिटी ऑफ साऊंड वर, या स्पीड ऑफ साऊंड वर कोणते कोणते घटक काय करतात, परिणाम करतात, इफेक्ट करतात, ते आपल्याला बघायचे. समजलं की कोणते कोणते घटक परिणाम करतात. आता द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन अ गॅशियस मीडियम डिपेंड्स, पहिला तर तो मीडियम वर डिपेंड असतो. फर्स्ट कशावर डिपेंड आहे, तुम्ही कोणतं मीडियम वापरताय, तुम्ही एअर वापरताय, वॉटर वापरताय की सॉलिड वापरताय, बरोबर, त्याच्यावर डिपेंड्स आहे स्पीड ऑफ साऊंड, त्या अगोदर बघितलं आपण. द फॅक्टर्स विच ऑन डिपेंड. आता सेकंड काय आहे तर टेम्परेचर, टेम्परेचरवर डिपेंड आहे. कसं डिपेंड आहे तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. म्हणजे आता जर तुमचं टेम्परेचर असेल 16 डिग्री टेम्परेचर असेल तर तुमची व्हेलॉसिटी कशामध्ये असेल, 4च्या रेंजमध्ये असेल. कशामध्ये असेल, 4च्या रेंजमध्ये. ओके, समजतंय. जर टेम्परेचर तुमचं असेल 16 डिग्री सेल्सिअस, ओके, 16 डिग्री सेल्सिअस असेल तर तुमचं व्हेलॉसिटी कशी असेल, 4च्या रेंजमध्ये असेल. कारण 16चं स्क्वेअर रूट किती आहे, 4. किती आहे स्क्वेअर रूट 16चं, 4, बरोबर. आणि मग काय टेम्परेचर कसं आहे, द वेलॉसिटी ऑफ साऊंड इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर ऑफ द मीडियम. त्यानंतर येतं डेन्सिटी. डेन्सिटी मी मागे तुम्हाला विचारली होती, डेन्सिटी काय असते, कोण फॉर्म्युला सांगेल मला डेन्सिटीचा. डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन टाइम. नाही विसरलात मला असं वाटतंय तुम्ही. मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं, 2 क्लास आहेत, 2 क्लास सेम साईजचे आहेत. ओके, पण एका क्लासमध्ये सपोज एका क्लासमध्ये
25 दोन्ही क्लासमध्ये 25 मुलांची कॅपॅसिटी आहे. एका क्लासमध्ये 4 मुलं आहेत आणि दुसऱ्या क्लासमध्ये 100 मुलं जर भरली, ओके, तर काय होईल? दोघांचं व्हॉल्यूम सेम आहे, पण काय आहे? मास डिफरन्स आहे. बरोबर? एकीकडे मास कमी आहे, एकीकडे मास जास्त आहे. म्हणजे काय बोलणार आपण? जिथे 25 ची कॅपॅसिटी आहे पण आपण त्याच्यात 100 मुलं बसवली, बरोबर, म्हणजे त्याची डेन्सिटी काय झाली? जास्त झाली. डेन्सिटी काय झाली? जास्त. दोघांचं व्हॉल्यूम सेम आहे, बरोबर, दोघांचं व्हॉल्यूम सेम आहे पण दोन्हीकडे मास कसे आहेत? डिफरंट आहे. इथे 4च मुलं आहेत आणि दुसऱ्या वर्गात किती आहेत? 100 मुलं आहेत. म्हणजे डेन्सिटी कोणाची जास्त झाली? ज्या वर्गामध्ये 100 मुलं आहेत त्याची डेन्सिटी काय झाली? जास्त झाली. समजलं? यस मॅम. सो मास जास्त असेल तर डेन्सिटी पण जास्त असणार आहे. तुम्हाला इमॅजिन झालं की डेन्सिटी म्हणजे काय? यस मॅम. एखाद्या व्हॉल्यूम मध्ये तुम्ही किती मास ठेवताय त्याच्यावर डिपेंड्स आहे त्याची डेन्सिटी. ओके, आता तुम्ही व्हॉल्यूम सपोज दोन्हीची व्हॉल्यूम तुम्ही छोटे केलेत. ओके, दोघांची कॅपॅसिटी 25 वरनं मी 10 वर आणली, बरोबर. आता 10च्या ह्याच्यामध्ये दोन्हीकडे तुम्ही सेम मुलं ठेवली. 10ची कॅपॅसिटी आहे, बरोबर. सॉरी, एक क्लास तुमचा 10च्या कॅपॅसिटीचा आहे आणि एक क्लास तुमचा 20च्या कॅपॅसिटीचा आहे, बरोबर. मग आता व्हॉल्यूम कशाचं जास्त झालं? 20च्या कॅपॅसिटीचं. आणि दोन्हीकडे तुम्ही आता मुलं कशी ठेवणार आहात? म्हणजे मास एकीकडे तुम्ही 5 ठेवणार आहात आणि दुसरीकडे पण 5 ठेवणार आहात. पण 20च्या कॅपॅसिटीमध्ये तुम्ही 5 मुलं ठेवलीत आणि 10च्या कॅपॅसिटीमध्ये तुम्ही 5 मुलं ठेवलीत, तर कोणता वर्ग जास्त भरेल? कोणता वर्ग तुम्हाला जास्त भरलेला दिसेल? 5च्या कॅपॅसिटी मध्ये 10 ठेवलेला. 5 मुलं आपल्या 10 बेंचेस आहेत एका वर्गात. ओके, 10च मुलं बसू शकतात आणि दुसऱ्या वर्गात 20 मुलं बसू शकतात. पण आपण दोन्ही वर्गात 5-5 मुलं बसवली तर कुठला वर्ग तुम्हाला भरलेला दिसेल जास्त? दुसरा. 10 बेंचेसचा की 20 बेंचेसचा? प्रश्न 20. समजतोय तुम्हाला? 10 बेंचेस. एकदा पुन्हा. बघा, दोन वर्ग आहेत आपल्याकडे. एका वर्गात 10 मुलं बसू शकतात. ओके, सो 10 बेंचेस आहेत आणि दुसऱ्या वर्गात 20 बेंचेस आहेत, बरोबर. आता मी दोन्हीकडे समान मुलं बसवते. एकीकडे 5 बसवली, दुसरीकडे पण 5च बसवली, बरोबर. दोन्हीकडे 5 मुलं बसवलीत. मग तुम्हाला वर्ग भरलेला कोणता दिसेल जास्त? 10 बेंचेसचा ना? 10 बेंचेसचा, बरोबर. आता मी इथे काय ठेवलंय? मास सेम ठेवलंय पण व्हॉल्यूम वेगवेगळे ठेवलेत, बरोबर. व्हॉल्यूम कसे ठेवलेत? वेगवेगळे ठेवलेत ना. मग जो कमी व्हॉल्यूम आहे त्याची तुम्हाला डेन्सिटी जास्त भेटतीये. 10 म्हणजे व्हॉल्यूम कमी पण त्याच्यात मी 5च मुलं ठेवलीत, पण त्याची डेन्सिटी कशी आहे? जास्त आहे. डेन्सिटी कशी आहे? म्हणजे जास्त भरलेला वर्ग तो दिसतोय ना, म्हणजे त्याची डेन्सिटी काय आहे? जास्त. तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय? जेव्हा मासेस जास्त असतात तेव्हा डेन्सिटी जास्त असते आणि व्हॉल्यूम कमी असतं तेव्हा डेन्सिटी जास्त असते. ओके, समजलं? उलट रिलेशन आहे व्हॉल्यूम आणि डेन्सिटीचं. समजतंय? समजतंय का? हा. गर्दी भरपूर असेल आणि जागा कमी असेल तर डेन्सिटी काय असणार? आपली जास्त असणार. ओके, जागा भरपूर असेल आणि गर्दी कमी असेल तर आपण काय बोलणार? डेन्सिटी कमी आहे. समजतंय? यस मॅम. क्लिअर झाली कन्सेप्ट डेन्सिटीची? यस मॅम. आता वेलॉसिटी जी आहे, वेलॉसिटी ऑफ साऊंड जो आहे तो इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्सली म्हणजे आता इथे समान होतं, म्हणजे ह्याच्यात इन्क्रीज झाली तर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर तुमची वेलॉसिटी पण इन्क्रीज होणार आहे. आता इथे काय आहे? तुमची डेन्सिटी जर वाढली तर वेलॉसिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. डेन्सिटी वाढली तर वेलॉसिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. समजलं? समजतंय का? हो टीचर.
एवढं Yes, ma'am. समजलं? ओके. आज एवढे शांत शांत का सगळे? गरबा खेळून दमले का? नीट कमी टीचर. हा, मला वाटलं गरबा खेळून दमले सगळे. नाही असतो का टीचर. तुमच्या इथे? टीचर आमच्या इथं असतं पण मी नाही जात. अच्छा अच्छा. आणि शाळेत देवी वगैरे बसवले का? नाही टीचर, आम्ही शाळेत नाही बसतो, गावात बसवतो. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. डेन्सिटी समजलं काय आहे? तर ही डेन्सिटी कशी आहे? डेन्सिटी कशी आहे तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे उलट रिलेशन आहे. जर डेन्सिटी वाढली तर वेलॉसिटी काय होणार? कमी होणार. डेन्सिटी वाढली तर काय होणार? वेलॉसिटी काय होणार? वेलॉसिटी कशी होणार? कमी होणार. कमी. ओके. मराठीत काय बोलतात डेन्सिटीला? कोणाला माहितीये का? घनता. ओके. घनता काय होणार? घनता कमी होणार जर वेलॉसिटी वाढली, आणि घनता वाढली तर वेलॉसिटी काय होणार? कमी होणार. ओके. आणि हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. टीचर परत सांगा ना. हा, घनता म्हणजे डेन्सिटी जर वाढवली आपण तर तुमचं जे वेलॉसिटी किंवा स्पीड आहे साऊंडचा तो कमी होणार आहे. ओके. आणि हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. इन्क्रीजिंग द डेन्सिटी 4 टाइम्स, जर तुम्ही डेन्सिटी 4 टाइम्स वाढवली तर वेलॉसिटी तुमची हाफनी कमी होणार आहे. कशी होणार आहे? हाफनी. म्हणजे सपोज आता आपण एक नंबर घेतला, 8 आपली वेलॉसिटी आहे. ओके. आणि तुमची डेन्सिटी आहे 16. ओके. सपोज डेन्सिटी आहे तुमची 16. आता 16 मी डेन्सिटी 4 टाइम इन्क्रीज केली, म्हणजे मी डेन्सिटी किती केली? 64 केली. ओके. काय केली? 64. तर माझी वेलॉसिटी आहे ती कशाने कमी होईल? हाफनी कमी होईल. म्हणजे कितीने कमी होईल? 4ने. कितीने कमी होईल? हाफ म्हणजे किती होईल? 4 होईल. समजलं स्टेटमेंट? जर तुम्ही डेन्सिटी 4 टाइम्स, 4 वेळा नाही, 4 टाइम 4 टाइम्स म्हणजे इंटू 4 करायचे, तर वेलॉसिटी तुमची काय होईल? हाफ होईल. आणि हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये एक्झाम मध्ये विचारू शकतात. ओके. त्यामुळे हे स्टेटमेंटला हायलाइट करून ठेवा. काय सांगितलं मी? जेव्हा तुमची डेन्सिटी कितीने वाढेल? 4 टाइम्स वाढेल. ओके. तेव्हा तुमची वेलॉसिटी कितीने कमी होईल? हाफ, अर्धी होईल. कशी होईल? व्हॅल्यू अर्धी होईल. समजलं? टीचर अजून एक Yes, एक्झाम्पल. ma'am. त्यामुळे या स्टेटमेंटला हायलाइट करून ठेवा. त्यानंतर आहे मोलेक्युलर वेट. मोलेक्युलर वेट म्हणजे काय? मोलेक्युलर वेट आण्विक वजन. ओके. एखाद्या मोलेक्युल आपण जे बघतो, पार्टिकल्स म्हणजे काय असतात? मोलेक्युल्स असतात, बरोबर. मग जे मोलेक्युल्स बघतो त्याचं वेट ते काय होईल बघा. द वेलॉसिटी सेम, वरती जे दिले तेच. द वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मोलेक्युलर वेट ऑफ द गॅस. मोलेक्युलर वेट म्हणजे काय आलं? मासच आलं, बरोबर. मग डेन्सिटी आणि मासचं रिलेशन कसं आहे? तर सेम आहे. जेव्हा मास वाढतं तेव्हा डेन्सिटी वाढते. म्हणून मग डेन्सिटीचं जे रिलेशन आहे वेलॉसिटी सोबत तेच मासचं असणार आहे वेलॉसिटी सोबत. ओके. सो दोघांचं हे सेम आहे स्टेटमेंट. मोलेक्युलर वेट जेव्हा 4 टाइम्स वाढतं तेव्हा वेलॉसिटी हाफनी कमी होते. समजलं? क्लिअर? Yes, ma'am. ओके. आता आज तुम्हाला काय करायचं? 2 क्वेश्चन करायचे आहेत. कोणते 2 क्वेश्चन करायचे तुम्हाला? फर्स्ट, व्हॉट इज द साऊंड?
सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड, जे 4 कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले. ओके, यस मॅम. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड आणि त्याच्या डेफिनेशन. ओके, आणि हा फॉर्म्युला. हा, ओके मॅम. ते परत सांगा ना अजून कोणाला काय डाऊट आहे? हो मॅम. टीचर. होमवर्क परत सांगा ना. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द साऊंड, त्याची डेफिनेशन. क्वेश्चन नंबर 2, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. ओके, ह्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स आपण ज्या पाहिल्या होत्या त्या आपल्याला पाहायच्या आहेत. ओके. येस मॅम. ओके, एनी डाऊट इज देअर? नो. होमवर्क करताय ना दिलेला? यस मॅम. आणि फॉर्म्युला बुक, फॉर्म्युला बुक लिहिताय ना फॉर्म्युलेस फॉर्म्युला बुक मध्ये? यस मॅम. एक्झामला जाताना त्यातून एकदा गो थ्रू करायचं. ओके. ओके मॅम. थँक्यू. ओके. ओके, 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, लिहायचे. ओके. यस मॅम. येस. बाय बाय. बाय टीचर. थँक्यू. बाय. बाय टीचर. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू मॅम. बाय टीचर.